बाबा गप्प बस. पैसा नाही मला. थांबा थांबा. पैसा मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. बाबा, मला ओ, हॉस्पिटलमध्ये बाबा. नाही जायचं. बाबा बाहेर या. नाही रे पैसे. बाहेर या बाबा. पैसा मला नाही जाय. मला भीती वाटते रे ऑपरेशनची. नाही रे पैसा. बाबा काय लहान मुलांसारखं रडताय. अरे म्हातारपण म्हणजे लहानपणच असतं रे बाळा. मला नाही रे मेरे ते इतरांसाठी. तुम्हाला म्हातारपणात तारुण्याची पालवी फुटली आहे. बाबा काल हॉस्पिटलमध्ये पळून गेलात तुम्ही. बरं पळालात ते कसे पळालात. टिकली लावली डोक्यानं पदर घेतला नाही आया बनून पळून गेलात. पण तू सुद्धा माझं ऐकत नाही रे. मला भीती वाटते. मला ऑपरेशनची भीती वाटते. मला भीती वाटते. मला या हॉस्पिटलची भीती वाटते. भीती वाटते. का करताय एवढी ओव्हर ऍक्टिंग. तो नाही घेणार आहे बॉईज 5 मध्ये तुम्हाला. ऐका बाबा पण हे नका करू बाबा. अहो साधं ऑपरेशन आहे. छोटं ऑपरेशन आहे. नाही. फक्त किडनी स्टोन आहे. किडनी स्टोन आहे. छाती कशाला चोळताय किडनी बाबा. किडनी नाही रे. बाबा आधी ठरवा तुमची किडनी कुठे आहे. काय करताय बाबा. अहो कदाचित डॉक्टर तुम्हाला अर्ध्या दिवसात लगेच डिस्चार्ज पण देतील. लेझरने होणार ऑपरेशन. नाही रे पशा. तुला नाही कळत रे पशा. पशा हा जायची वेळ झाली. मला कळलं रे. मी आता चाललो. काही क्षण उरले माझे या पृथ्वीवर पशा. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला रे पशा. बाबा 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 अख्ख्या सोसायटीत तुम्ही कोणाला आवडत नाही. अजिबात नाही आवडत. अरे काय सगळे कधी जाता याची वाट बघतायत. अरे काय बोलतोय अहो एवढा वात आणला तुम्ही सोसायटीत बाबा. पशा नाही रे पशा नाही. पशा कसं माहितीये का टॅलेंटेड लोक असतात ना. हा त्यांना देव आपल्याकडे लगेच बोलवतो. अरे टॅलेंटेड लोक नेहमी अल्पायुषी असतात पशा. बाबा बालिशपणा हे एकमेव टॅलेंट आहे तुमच्यात. त्याने काही होणार नाहीये. अहो 70 झाली तुमची 70. तिप्पट आयुष्य जगलात. एवढे जगलात म्हणजे तुमच्यात टॅलेंट नाहीये. काय बोलतोय पशा. आणि मुळात देवाच्या दरबारात छछोरपणाला टॅलेंट म्हणत नाहीत. कळणार नाही रे पशा. कळणार नाही बाबा बाबा. बघा. काय म्हणताय भाऊ. चला येतं का मरायला एकत्र जाऊया. चला. अरे मग चल दादा. तू मर ना मग सर एकटा जाऊन मर ना. काय चिडतायत. नारळ पाणी तरी पितो. ए, ठेव, ठेव. अरे काय ठेव ते नारळ पाणी वसाऱ्या. ए, ठेव वरती. थांबा थांबा. अरे वसाऱ्याने सगळी फळं माझी संपवला माहितीये. मुसुंबा खाल्ला. हा? सुंत्रा खाल्ला माझा. सुंत्रा. एका माणसाने ड्रुगन फ्रूट आणला होता. मी म्हटलं आज ड्रुगन फ्रूट खाऊया. अरे तो पण खाल्लास वसाऱ्या. वृक्ष विसरलात तुम्ही. काय करताय. लाज वाटते का तुला वसाऱ्या. चला की जरा एकत्र जोडीने जाऊ मरायला. खाना मरना तू वसाऱ्या. कंपनी म्हणून काय विचारणार ना करताय? पशा. कंपनी अरे काय प्रेयस आहे तुमची एकत्र मरायला जाते सोबतीने ते. अरे तसं बसा नाही. इथे. नाही. काका काका आय एम सो सॉरी. अहो ते जरा किडनी स्टोन आहे ना. ऑपरेशन म्हणून ते हे झाले. सॉरी. बाय द वे काका तुम्हाला काय झालंय. नागिन झाली रे. ओ नॉर्मल झाले की सिझेरियन झालं. काही येडे झाले का रे तू. तू आणि बाप दोघं पण येडे झाले का रे. नाही तर. अरे नागिन झाले म्हणजे मी बाळंतन झालं मला नाग झाला आता नाही ना. अरे नागिन 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 ही अंगावर आजची उठती ना ती नागिन झाली मला. अरे मग अंगावर उठते. मग तुम्ही तिला आधी झोपवतात कशाला अंगावर. अरे येडे. थांबा ना. काय करताय कशाला बोलताय हे बाबा. मी काय म्हणतो हा. मला एखादी बरणी दिली ना तुमची नाकणीची शेपटी पकडून आत टाकू का नागिणीला. काय म्हणताय. अरे तुला कुठला आजार झालाय. किडनी स्टोन. असा बोट घालून काढू तुझा स्टोन वाचा. काढू. असा कसा तुम्ही बोट घालून खडा काढू शकाल. मग वाचड्या नागिनची शेपटी धरून बरणीत कसं घालशील वाचाऱ्या. हे बोलायचंय मला. काय यांच्या नादी लागताय. अरे मग सांगा ना. यांच्या लेवलला गेलंच पाहिजे का काका. अरे मला त्रास होतो नाही. अहो ते अशक्य. नको ना बाबा थांबा ना. मला. अहो तुम्हाला एकट्यानं सांभाळताना त्रास होतो. त्यांचं कुठे अजून डोक्याला लावताय मला. जायचे वेद सुरू झाले रे पशा. शांत बसा, शांत जायचे वेद ऐकलं का. ओ बाबा ओ. काका सॉरी सॉरी सॉरी. जस्ट जायचे वेद सुरू झाले रे पशा. ऐक पशा
मी गेल्यावर माझ्या प्रॉपर्टीचं नीट बघशील ना रे? काय कसलं? माझ्या प्रॉपर्टीचं नीट बघशील ना रे? अरे श्रीमंत म्हाताऱ्या, काय ठेवलंय प्रॉपर्टी? 2 सदरे, 2 लेंगे, 2 चड्ड्या आणि 1 चप्पल, ही तुमची प्रॉपर्टी. सगळं मी केलंय तरुणपणापासून, कळलं का? ए बघा कसं म्हणतोय बघ, सगळं मी केलंय. मी काहीच नाही केलं. जन्म कसा झाला मग तुझा? बाबा काय बोलताय? अरे, म्हणजे मी केलं नाही का? मला सांग. केलं रे तुझ्यासाठी. बरं एवढं तरी करशील का? त्या ग्राउंड फ्लोअरला तामणकर आजी आहेत बघ, त्यांना मी गेल्यावर ना एक पुरस्कार दे माझ्यातर्फे. मीच तुझा दौलत नावाचा. देशील का रे? मला खूप आवडतात रे त्या. देशील का त्यांना पुरस्कार? तुमच्या नावाने पुरस्कार देऊ? हो, हो, हो. काय केलंय बाबा आयुष्यात तुम्ही? साधं झुरळ तरी मारलंय? हा, तिकडे ना गायकी ना अभिनय काही नाही अंगात. तुमच्या नावाने कसला पुरस्कार देऊ? आरतीमध्ये पण जयदेव जयदेव एवढंच ओरडता लहान मुलांसारखं. असं बोलशील तू? बाबा खरं जाणाऱ्या सांगतो, बापाला असं बोलशील? आई बाप निवडायचं स्वातंत्र्य असतं ना, तुम्हाला बाप म्हणून मी कधीच निवडलं नसतं. असं बोलशील रे? तुला कळत नाही रे. बाबा मग तुम्ही काय करताय सांगता? अहो छोटं ऑपरेशन आहे बाबा. ऑपरेशन हे ऑपरेशन असतं रे. ऐकलं का? तुम्ही मला सांग. ओ, सॉरी 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 नका जाऊ तिथे बाबा सारखे सारखे. नाही तसं नाही, ते नागिण झाले म्हणून एवढंच करतो मी. ऑपरेशन हे शेवटी ऑपरेशन असतं रे. एवढं तरी करशील का बाबा? एवढं तरी करशील का? काय? मी गेल्यावर ना माझी राख कॉकेशसच्या पर्वतावर टाक. कुठे कुठल्या पर्वतावर? कॉकेशस पर्वतांवर. कॉकेशस पर्वत? होय. तुम्हाला बरं माहिती कॉकेशस पर्वत? अरे शाळेत असताना वाचलाय मी भूगोलाच्या पुस्तकात. मला तेव्हापासूनची इच्छा होती तिकडे मी नाही तर माझी राख तरी जावी. राख तरी निघत. कॉकेशस पर्वत. होय. टेबलावर उभं केलं तर डायपर ओलं होतं तुमचं. कॉकेशस पर्वत राट टाकून तुमची मृत्यू असतो रे बाळा. ऐका माझं, नाही होणारा मृत्यू वगैरे. मृत्यू असतो शेवटी. मृत्यू जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे. मृत्यू तुला सगळं काही शिकून जातो. मी मृत्यूवर एक सुंदरशी कविता केली आहे. ऐक ऐक. एवढी इच्छा आहे, एवढं ऐक बाबा, ऐक. बरं ऐकू आली. काय रे बापरे. मृत्यू म्हणजे काय? काय? मृत्यू आणि त्यू. ए, तुम्ही पण ऐका असं. तुम्ही पण ऐका असं. मृत्यू. तुम्ही पण ऐका. मृत्यू म्हणजे काय? काय? मृ आणि त्यू एकत्र झाले की होतो मृत्यू. तुझ्या ए, तुझ्या आधी मृ लावला की होतो मृत्यू. मृच्या नंतर त्यू लावला की होतो मृत्यू. ह्यालाच तर म्हणतात ना मृत्यू. घाण घाण. तुझी कविता ऐकून माझी नागिन हुळहुळले वाचाऱ्या.